स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल किसन नॉलेज सिटीमध्ये. मित्रांनो, आज आपण रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना देणार आहोत. त्यामध्ये आपण पूर्ण व्हिडिओ बघू. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होईल. त्या अगोदर जर तुम्ही आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही त्या अपडेटच्या माध्यमातून तुमचा काही ना काही फायदा करण्याचा प्रयत्न कराल. मग मित्रांनो, आता आपण बघू की या रेशन कार्ड धारकांसाठी सूचना काय आहे. तर स्वस्त धान्य वाटप 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्डधारकांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्यावी. मित्रांनो, आपण पुढं बघणारच आहोत की ई-के-वाय-सी करायची कुठं, ई-के-वाय-सी करायची कशी, हे पुढं आपण बघणारच आहोत. त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, तुम्हाला रेशन मिळत असेल, जे काही तुम्हाला रेशन मिळतं, जर तुम्हाला तुमचं रेशन वाचवायचं असेल, तुम्हाला दर महिन्याला स्वस्त धान्य पाहिजे असेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की 1 नोव्हेंबरपासून हे जे के-वाय-सी जर तुम्ही केली नाही, तर हे धान्य बंद होणार आहे. मग तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करा. मग आता आपण पुढं बघू की ई-के-वाय-सी नेमकी करायची कुठं? तर आता बघा, ई-के-वाय-सी ही प्रक्रिया फक्त काही सेकंदाची आहे. तुम्हाला स्वस्त धान्य दुकानात जाऊन तिथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पास डिजिटल यंत्रणेमध्ये तुमचा आधार क्रमांक सीडिंग करून घ्यावा लागेल. म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जी तुमची ई-के-वाय-सी ह्यासाठी काय जास्त टाईम लागत नाही. फक्त काही सेकंद लागतात, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक सीडिंग करून घ्यावा लागेल. म्हणजे जसं की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, की आपल्याला आधार लिंक करून घ्यावा लागत होता, आधार सीडिंग करून घ्यावं लागत होती. जर कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा इतर पी-एम किसान योजना अशा ज्या काही योजना आहेत, त्या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक सीडिंग करावा लागत होता. त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील तुम्हाला ई-पास डिजिटल यंत्रणेमध्ये जे की आपल्या रेशनाच्या दुकानावर राहतं, त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक सीडिंग करून घ्यावा लागेल आणि ह्या प्रक्रियेला जास्त काही वेळ लागणार नाही मित्रांनो. लगेच ही प्रक्रिया कंप्लीट होती. मग तुम्ही तुमच्या दुकानात जाऊन करू शकता मित्रांनो. पुढं असं आहे की अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. काही रेशन कार्डधारक मोफत अन्न मिळवण्यासाठी अपात्र असतानाही स्वस्त धान्य घेतात. याशिवाय काही जण हयात नसून देखील त्यांच्या नावाने रेशन घेत असतात. म्हणजे मित्रांनो, सरकारने जे आपलं अन्न व सार्वजनिक मंत्रालय आहे, या मंत्रालयाने अगोदरच सूचना दिल्या होत्या की तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. पण काही जे आपले रेशन कार्डधारक आहे, ज्यांना स्वस्त धान्य मिळतं, त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही आहे. त्याचा गैरफायदा जे व्यक्ती, जे कुटुंब अपात्र आहेत, म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे, त्यांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी ते लायबल नाही आहेत, ते देखील स्वस्त धान्य घेतात. याशिवाय मित्रांनो, आपण बघत असतो की काही व्यक्ती हयात नसून देखील त्यांच्या नावाने स्वस्त धान्य घेणं सुरू असतं. मग ह्याच गोष्टीवर पाबंदी लावण्यासाठी, म्हणजेच काय तर पुढं आपण बघूच, ई-के-वाय-सी केल्यानंतर असे बनावट रेशन कार्डधारक ओळखण्यास मदत होईल व त्यांचे रेशन बंद करण्यात येईल. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या, ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली, तर तुमचं जे आधार लिंक आहे, ते आधार सीडिंग तुमची त्या ठिकाणी होईल. त्याद्वारे तुमच्या म्हणजे घरामध्ये म्हणा किंवा तुम्ही जेव्हा रेशन घ्यायला जाल, त्या टायमाला त्या ठिकाणी रेकॉर्ड राहतो. त्या रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्हाला ते धान्य उपलब्ध होईल आणि जर कधी ज्यांनी कोणी ई-के-वाय-सी केले नसेल, त्यांना हे धान्य मिळणार नाही. म्हणजे मित्रांनो, आपोआपच जे कोणी हयात नसतील त्यांना धान्य बंद होईल. त्याचबरोबर जे बनावट रेशन कार्ड आहे, म्हणजे जे अपात्र असतानाही रेशन घेतात, ते देखील आधार लिंकिंगमुळं, म्हणजे जर कधी तुम्ही आधार सीडिंग केलं, तर ते बनावट रेशन कार्डवर देखील मित्रांनो या ठिकाणी बंदी येईल. म्हणजेच ते नवीन रेशन कार्ड बनवू शकणार नाही. मग त्यासाठी मित्रांनो काय आहे, तर सरकारने शिधापत्रिका धारकांना ई-के-वाय-सी करणे अनिवार्य केले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला 31 ऑक्टोबरच्या अगोदरच हे व्हेरिफिकेशन करावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला थंब वगैरे द्यावा लागेल. ही प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल. म्हणजेच तुमचं 1 नोव्हेंबरपासून स्वस्त धान्य बंद होणार नाही. मित्रांनो, सरकारचं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे की ई-के-वाय-सी करायला लावत आहे, थंब द्यायला लावत आहे, आधार सीडिंग द्यायला लावत आहे, आधार सीडिंग करायला लावत आहे. याद्वारे जे इलिगल लोकं विविध प्रकारे स्वस्त धान्य मिळवतात किंवा जे व्यक्ती हयात नसून देखील अन्न त्यांच्या नावावर ते स्वस्त धान्य घेतात, या गोष्टीवर बंदी येईल आणि जे खरोखर गोरगरीब आहे त्यांच्यापर्यंत धान्य
पुरेल त्यांना धान्य मिळेल. आपल्याला माहीतच आहे की भरपूरसे आपले गोरगरीब बांधव या योजनेपासून म्हणजे जे स्वस्त धान्य मिळतं त्यापासून वंचित आहे. त्यांच्यापर्यंत हा कोटा पुरेल आणि त्यांना देखील या योजनेचा म्हणजेच स्वस्त धान्य म्हणजेच जे धान्य मिळतं महिन्याकाठी ते त्यांना मिळेल. मग मित्रांनो, आपण लवकरात लवकर ई-के-वाय-सी करा आणि आपण जर काही खरोखर पात्र असाल तर ई-के-वाय-सीद्वारे तुम्ही थंब वगैरे व्हेरिफिकेशन करून आधार सीडिंग करून धान्य मिळवण्यास पात्र असाल तर तुम्हाला धान्य नक्की मिळेल. पण जर कधी जे व्यक्ती अपात्र असतील त्यांना धान्य 1 नोव्हेंबरपासून मिळणे बंद होईल. म्हणजेच ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी आहे. मित्रांनो, या गोष्टीचा खूप सारा फायदा आहे. म्हणजे जे आपले गोरगरीब बांधव आहे त्यांना ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत धान्य पुरेल. जसं की आपण बघू शकतो की काही जे व्यक्ती आहेत, जे दलाल आहेत, ते साठा दाबून ठेवतात. त्या साठा दाबून ठेवल्यामुळे लगेच ते लोकांना सांगतात की आम्हाला धान्य मिळालं नाही वरून, त्यामुळे तुम्हाला धान्य देऊ शकत नाही. मोजकी संख्या आलेली, मोजक्या पुढे आलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त धान्य आम्ही देऊ शकत नाही. एवढंच धान्य देऊ शकतो आणि ते दलाली किंवा इतर मार्गाने, काळ्या मार्गाने ते धान्य विकतात. त्या गोष्टीवर देखील मित्रांनो आता पाबंदी बसणार आहे. अशा आहे मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. मी तुम्हाला पुरेपूर समजवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब कराल आणि आपले जे जवळचे नातेवाईक, आपले जे मित्रमंडळी त्यांना तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल. हीच तुम्हाला विनंती आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो. धन्यवाद प्रकट करतो. मित्रांनो, असंच प्रेम नेहमी असू द्या. आपलं खूप खूप धन्यवाद.